श्री स्वामी समर्थ. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन. मी घरातले असे स्वामींना अभिषेक वगैरे घातला होता, दुधाचा, मधाचा वगैरे, आणि सगळं घरात लावल्यानंतर मी आमच्या इथल्या जवळच्या केंद्रात गेले होते स्वामींच्या. आज खूप म्हणजे खूप गर्दी होती. आज प्रकट दिन असल्यामुळे सगळे स्वामी भक्त आले होते. याग केला होता, यागचं दर्शन घेतलं. इतकी म्हणजे इतकी होती, आणि आज आम्हाला आरती देखील मिळाली. बघू शकता इतकी गर्दी आहे ना, खूपच गर्दी होती आज. आणि दर्शनाला आले होते, आणि आज आरती खूप दिवसानंतर मिळाली. आरती वगैरे आम्ही म्हटलं. नंतर तिथं पावत्या वगैरे आता आमच्या म्हणजे नवीनच घेतलेलं आहे जागा मठवाल्यांनी. ते परत केंद्र वगैरे बांधणार आहे, त्यासाठी इथं बाहेर आंबील वाटप चालू होतं. म्हणजे आमच्या केंद्रात कसं आहे की कालच सांगितलं होतं की महाप्रसाद असेल ना तेव्हा चपात्या, बटाटूची भाजी, शेंगदाण्याची चटणी, भजी वगैरे असं द्यायचं आणून, आंबील वगैरे आणून द्यायची सगळ्या भाविकांनी. किती 2, 3, 4 असं चपात्या जेवढं जमतील तेवढे आणून द्यायची होती. आणि त्यांनी महाप्रसाद करतात, आणि ते सगळे प्रसाद म्हणजे जेवाय वाढतात लोकांना. आज इतकं छान सजवला होता केंद्र. आज इतकं सगळं एवढं प्रसन्न, इतका सुगंध सुटला होता. मस्तच म्हणजे मस्त झालं होतं. स्वामींची पण मूर्ती इतकं छान दिसत होती, आणि जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती
ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली